बाळूमामांमुळे तुमच्या गावाचा मोठा विकास होतोय, पर्यटक येत असतात, अ, पैसाही कदाचित येत असेल. परंतु असं असलं तरी जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यात तुमच्यासारखे लोक सरपंच म्हणून तुम्ही काम करता, तर तुम्हालाही तुमच्या गावाबरोबरच इकडं सुद्धा बरंचसं योगदान द्यावं लागत असेल, तर काय काय आव्हान आहेत तुमच्यासमोर? निश्चितच हा एक कळीचा मुद्दा आहे की हं, आता बघितलं तर हं, बाळोमा देवालय ही मोठं ट्रस्ट आणि प्रस्थ निर्माण झालेलं आहे. तिथे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतामधून अनेक प्रकारे निधी येतोय. मात्र ग्रामपंचायतीचं जर राज्यभरातलं चित्र बघितलं तर ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचा निधी थेट येत नाही आणि जो येतोय तो शासन त्याला अटी आणि शर्ती घालून त्याचं विभाग पाडून देते, त्यामुळे त्यावरच खर्च करावा लागतो. बरं. मात्र इथं प्रत्येक अमावस्येला रविवारी हं, लाखो भाविक येतात. हं, त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं घन कचरा, हं, प्लास्टिक, पाणी, हं, शौचालयाचे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र हं, त्यासाठी ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचा निधी नाही. हं, आम्ही त्यासाठी शासन दरबारी पण प्रयत्न करत असतो, हं. देवस्थान ट्रस्टकडे पण मागणी करत असतो. मात्र कुठूनच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद नसतो. बरं. भविष्यात त्यासाठी एकतर आम्हाला शासनानं काही हं, निधी द्यावा, जसं शिर्डी देवस्थान हं. शिर्डी नगर पंचायतला देतं. बरं. अशा पद्धतीचा निधी आम्हाला एकतर शासनानं द्यावा किंवा देवस्थाननं आपल्यातला काहीतरी हं. एक ठराविक निधी बरं. वार्षिक ग्रामपंचायतला द्यावा, हं, की भविष्यात इथल्या स्वच्छतेच्या आणि अ, पायाभूत किंवा हं. ज्या समस्या आहेत त्या बरं. मार्गी लागतील. त्यासाठी मी पाठपुरावा करत आहे आणि लवकरच त्या गोष्टीला पण यश येईल असं मला वाटतं.